1 तारखेला बाहेर खाट टाकून झोपा, लक्ष्मी येणार. तर लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नाही तर माय बहीण असते. वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं पुन्हा वादग्रस्त विधान. जे पैसे द्यायला येतील त्यांच्याकडे कष्टाची संपत्ती नाही, ती संपत्ती तुम्ही घ्या, पण मतदान आपल्या उमेदवारांना करा. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंचा वादग्रस्त विधान. पुण्यामध्ये महात्मा फुले वाड्यावर छगन भुजबळांची मालकी. महात्मा फुले समता परिषदेकडून पालकत्वासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र, तर समता परिषदेला पालकत्व देण्यास फुले प्रेमींचा विरोध. राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली. 30 नोव्हेंबरऐवजी 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार. 2 डिसेंबरला मतदान. ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये मनसेचा जास्त जागांसाठी आग्रह. मराठी बहुल भागामध्ये अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही. मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी ठाकरे बंधूंमध्ये रसिकेच. चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार. बीएमसीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या सरासरी 3000पेक्षा जास्त. सर्व पक्षातील किमान 3 ते 4 उमेदवार इच्छुक. नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची, पक्षांपुढे पेच. नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार. 21 जानेवारीला 3 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार. ओबीसी प्रभागांमधील निकालांवर कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम. खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधणार. प्रकृती अस्वस्थ्यामुळे घेतलेल्या विश्रांतीनंतर राऊत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता. महाराष्ट्राचं राजकारण काळ्या पैशाच्या विळख्यात. मंत्रीच सांगतात मालच माल आहे. निवडणुका पैशात विकत घेण्याची निर्लज्ज कबुली. सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र. भाजप नेत्यांच्या खुलेआम धमक्या आणि वादग्रस्त विधानं. हे फडणवीसांचं सरकार. वळवळ कराल तर फडकून टाकू, आशिष देशमुख यांचा धमकीबाजा इशारा. तर पायातील बुटापासून मच्छरदाणी सरकारनं दिली, आणखी काय हवं. बांधकाम कामगारांबाबत गिरीश महाजन यांचं वादग्रस्त विधान. निवडणूक आयोगाने यांना सत्ता दिली आहे. निवडणुकीत पैसे घेण्यात काही वावगं नाही, पैसा तुमचाच. नाना पटोले यांचं वक्तव्य. संगमनेरमधील सभास्थळी पोहोचण्यासाठी एकनाथ शिंदेंची पळापळ. आदर्श आचारसंहितेची वेळमर्यादा पाळण्यासाठी शिंदेंसोबत पोलीस प्रशासनाची सुद्धा धावाधाव. अवघे 5 मिनिटं शिल्लक असताना शिंदे सभेला पोहोचले. अजित पवारांची तक्रार करण्यासाठी अंजली दमानिया दिल्लीत. अंजली दमानिया आणि अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता कमी. अमित शहा रविवारपर्यंत दिल्ली बाहेर असल्याची कार्यालयाची माहिती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल. आणखी किती वर्ष दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास कराल, न्यायालयाचे तपास यंत्रणांना खडेबोल. मुंबईतल्या वायू प्रदूषणावर सबब नको. इथिओपियातील ज्वालामुखीचं कारण देऊ नका, उच्च न्यायालयाचे खडेबोल. मुंबई महापालिका, राज्य सरकारसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. तिजोरीचे मालक जरी मुख्यमंत्री असतील तरी तिजोरीचे मंत्री दादा. माणिकराव कुकाटेंचं वक्तव्य. तर जनता सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, मेहबूब शेख यांचा पलटवार. हाँगकाँगच्या निवासी इमारतीला आग. 128 जणांचा मृत्यू, काही जण बेपत्ता. सुरक्षा जाळ्या आणि कॅनव्हासमुळे 7 इमारतींपर्यंत आग पोहोचल्यानं अतोनात हानी.